नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे. तोंडीसाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 30 गुण आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, एक शब्द ऐकून लिही. शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे काही शब्द लिहून दिलेले आहेत ते पहा. मीठ, आनंद, झुळूक, म्हणी, दिवाळी, जननायक, क्रिकेटपटू, देशसेवक, दुकान, भगतसिंग. प्रश्न क्रमांक 2, खालील उतारा वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. बिरसाचे आईवडील कोण होते? योग्य पर्यायाला गोल करायचं आहे. 1 गुणासाठी प्रश्न आहे. ख पर्याय आहे शेतमजूर. ब प्रश्न, बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच आणखी कशात विशेष रस होता? बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्यातही विशेष रस होता. क जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय क्रमांक ग मृत्यू. ड तुम्ही शिक्षणाबरोबरच आणखी कोणती कला जोपासता? मी शिक्षणाबरोबरच गायन व चित्रकला या कला जोपासतो. प्रश्न क्रमांक 3, खालील जाहिराती वाच आणि त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिही. भव्य कृषी प्रदर्शन कोठे आयोजित केलेले आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 रहिमतपूर. जाहिरातीवरून उत्तर लिहायचं आहे. आ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन किती तारखेला आहे? 10 जानेवारी. हे प्रदर्शन कोणासाठी असावे असे तुम्हाला वाटते? शेतकरी. पर्याय क्रमांक 2. शेतकरी नसेल तर काय होईल? शेतकरी नसेल तर आपल्याला भाजीपाला व अन्नपदार्थ मिळणार नाहीत, तुटवडा निर्माण होईल. प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेघ मारली आहे त्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द वापर व वाक्य पुन्हा लिही. वाक्याचा अर्थ बदलू नकोस. जान्हवी खरे बोलते, जान्हवी खोटे बोलत नाही. खरे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण लिहिला खोटे आणि अर्थसुद्धा बदललेला नाही. खालील शब्दांना कारक प्रत्यय जोडून शब्द लिहा. अन्याय, अन्यायकारक. सुख, सुखकारक. वाक्यात उपयोग कर. आधार देणे. वाक्य पहा. परीक्षेत नापास झालेल्या अजयला सर्व मित्रांनी मिळून आधार दिला. प्रश्न क्रमांक 5 अ खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिही. भांडीकुंडी, कावरा बावरा. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5 मधील ब खालील शब्दांसाठी त्याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला शब्द लिहा. रान, शेत, समुद्र, सागर. प्रश्न क्रमांक 6, खालील चित्र बघ काय दिसते त्याचे वर्णन तुझ्या शब्दात लिही. या चित्रात एक ग्रामीण भाग दाखवला आहे. महिला पाणी भरत आहे व मागे मुले बसून खेळत आहेत. याप्रमाणे तुम्ही सर्व वर्णन लिहू शकता. जास्त वर्णन लिहा 5 गुणांसाठी. पुढील प्रश्न क्रमांक 7, खाली एका गोष्टीची सुरुवात व चित्रे दिले आहेत त्यावरून गोष्ट पूर्ण करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. एके दिवशी बंडू रस्त्यावरून चालत जात होता. अचानक त्याच्यासमोर 2 गाड्यांची जोरात धडक झाली. काही लोक जखमी झाले होते. तो धावत टेलिफोन बॉक्सजवळ गेला आणि त्यांनी रुग्णवाहिकेला फोन करून घटना सांगितली व घटनेच्या ठिकाणी येण्यास सांगितले. रुग्णवाहिका येऊन जखमी लोकांना दवाखान्यात घेऊन गेली व जखमी लोकांवर उपचार सुरू झाले. अशा प्रकारे तुम्ही वर्णन लिहू शकता. आणखी तुम्हाला जी कल्पना सुचेल त्याप्रमाणे वाक्यरचना करून जास्त लिहू शकता. आता तोंडी परीक्षेसाठी शिक्षक खालीलप्रमाणे प्रश्न विचारू शकतात. एक उतारा देऊ शकता तुम्हाला वाचन करण्यासाठी. त्याचं वाचन करायचं आहे आणि त्या उतारावर आधारित शिक्षकांनी प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे तुम्हाला सांगता आली पाहिजेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उताराचं वाचन करा. उतारा पहा. त्यावर प्रश्न विचारलेला आहे. लहान घर कोणाचे होते? उत्तर पर्याय ब सॉक्रेटिसचे लहान घर होते. सॉक्रेटिसने मोठे घर का बांधले नाही? पुढचा प्रश्न, घर बांधण्यासाठी झाडे तोडायची का? त्यासाठी दुसरा पर्याय कोणता? लेखी प्रश्नाबाबत शिक्षक खालील शब्द ऐकून लिहायला सांगू शकतात. शतक, कापड, अंगुली, किताब, कुतूहल, शेवगा, स्वातंत्र्य, पोरका, कर्वे, कंटाळा. याप्रमाणे शब्द शिक्षक सांगतील त्याप्रमाणे शब्द लिहा. या शब्दांचा सराव करा.
अशा प्रकारे आपण इयत्ता 4थीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका तोंडी आणि लेखी पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2 किंवा द्वितीय परीक्षा 2025 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत.